नमस्कार सर. नमस्कार. आपलं गाते मध्ये स्वागत आहे. आपलं पूर्ण नाव काय सर? चंद्रकांत भीमराव शेटे. बरं. आपण काय करतो सर? मी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे अधिव्याख्याता यंत्र अभियांत्रिकी म्हणून काम पाहतो. तसेच माझ्याकडे विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकीचाही चार्ज आहे. बरं सर, आपण एकदा महाराष्ट्राच्या परिस्थितीमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आपण यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात आम्हाला काही सांगू शकता का? आपण म्हणता ते बरोबर आहे. 1979ला मी यशस्वी उत्तीर्ण झालो. त्यानंतर 11वी-12वी सायन्स हे शाहू कॉलेज लातूर येथे पूर्ण केले. त्यानंतर 1985 इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएट झालो. या कालावधीमध्ये आमची गरीब परिस्थिती होती. आम्ही तिघजण भाऊ. वडील 81ला वारले. उत्पन्नाचं साधन म्हणलं तर 4 एकर जमीन होती. त्याच्यावर आमच्या सगळ्या कुटुंबाचं खर्च भागणे, त्याच्यातून जो काही उरला असेल तो आमचे उरले बंधू, मध्यम बंधू पांडुरंग शेटे, शिवशंकर शेटेजी हे त्यांच्या कष्टातून मला शिकण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली, पैसे पुरवले आणि मी शिक्षण घेतले. बरं. तुम्ही असं 1991 सर्व्हिस ग्रॅज्युएट होताना लगेचच तुम्ही शासकीय नोकरीसाठी ओढ घेतली. तर तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये ओढ होती का? तुम्हाला प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पण भरपूर त्या काळामध्ये उन्नती करता आली. तुम्ही प्राधान्य इकडे का दिलं शासकीय नोकरीसाठी? त्यावेळेस 1985ला मी ग्रॅज्युएट झालो आणि 85 पासूनच सर्व्हिसमध्ये आहे. पण माझे मित्र सगळेजण शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले आणि त्यामुळं मी माझ्या मित्रामुळं या क्षेत्रामध्येच मी काम करण्याचा निर्णय घेतला. त्या काळामध्ये माझं सिलेक्शन ST महामंडळ, MACB जनरेशन सेक्टरमध्ये झालं होतं. पण त्याच्यापेक्षा प्राध्यापक याच्यामध्येही माझं MPC तर्फे सिलेक्शन झाल्यामुळं आणि सगळीकडं चांगला स्कोप असल्यामुळं याही क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या, कारण आपलं ज्ञान लोकांना देता येतं. दरवर्षी आपलं नॉलेजमध्येही इन्हान्समेंट होते. त्यामुळे मी याच क्षेत्रामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. सर, आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं असा बऱ्याच तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची जी शिकवण्याची पद्धती आहे ते कशा प्रकारचे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की शिकवण्याची पद्धत फार सोपी सहज शिकवतो. त्याच्यामध्ये एखादं उदाहरण देऊ शकता की उदाहरण देऊन स्पष्ट करू शकतो कसं पद्धतीचं शिकवण्याची पद्धत आहे. बरोबर आहे. आम्ही ज्यावेळेस शिक्षण शिकत होतो त्यावेळेसच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये फक्त बुक्स उपलब्ध होते. पण आता यावेळेस वेगवेगळ्या मेथड्स शिकवण्याच्या उपलब्ध झालेल्या आहेत. नुसतं ब्लॅकबोर्ड आणि चॉक याच्याच साहाय्यानं शिकवणं नाही.